तर स्वारगेट घटनेसंदर्भात बोलत होते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तिकडे परिवहन मंत्र्यांनी देखील आता तात्काळ कारवाईचे आदेशही दिलेले आहेत। पुढची बातमी, बीड जिल्ह्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे। तर बाळासाहेब कोल्हेंची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली। या निर्णयामुळे मसाजोगचे ग्रामस्थ, देशमुख कुटुंबीय आणि भाजप आमदार सुरेश धस यांची अनेक दिवसांपासूनची मागणी मान्य झाली आहे। विविध मागण्यांसाठी मसाजोग येथे देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांचं सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन 8 मार्चपर्यंत तात्पुरतं स्थगित करण्यात आले। तोपर्यंत उर्वरित मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली। यावेळी सुरेश धस, बजरंग सोनावणे आंदोलनस्थळी उपस्थित होते। दरम्यान मसाजोग प्रकरणी नियुक्तीबाबत उज्ज्वल निकम यांनी आता प्रतिक्रिया दिली। मी काल माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात कळवलं की सदरचा खटला चालवण्यासाठी मी तयार आहे। मत्स्याजोगच्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करेल की आपण उपोषण हे सोडावं। मी अभिमानाने सांगेल, राजकारणात जरी असलो तरी माझ्या कर्तव्यात आणि ड्युटीमध्ये कुठेही कोणी आडवं येऊ शकत नाही। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यावर धनंजय देशमुख, भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी नेमकं काय म्हटलं बघूया। हे जे सगळे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ह्याच्यामध्ये याचा जास्तीचा फायदा होऊ शकतो आणि आता लवकरच चार्जशीट दाखल होणार आहे। त्यात पण त्यांचा महत्त्वाचा रोल राहील। जे SIT अधिकारी आहेत किंवा CIDचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्यांना काम करता येईल। उज्ज्वल निकम साहेब यांची जी नियुक्ती केलेली आहे ती माझ्या पत्रावरती केली आणि उज्ज्वल निकम साहेबांचं सुद्धा कन्सेंट दिल्याबद्दल त्यांचा आभार। यामुळं या केसमधले जे आरोपी आहेत हे आता फासावर जाण्यासाठी 100% त्या ठिकाणी मदत होईल। त्यांनी जे अन्नत्याग आंदोलन केलं होतं त्यातली प्रमुख मागणी हीच होती। वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की ते सुद्धा मागायला 2 महिने लावले आणि ते अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर त्यांची नियुक्ती केली, हे त्याचं दुर्दैव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।